आपल्या CP साहेबांनी केलं शांत डबल आज तर डबल टेन्शन हे टेन्शन कालचं 2 टेन्शन पाटील साहेब तुमच्या या ठिकाणी आहेत त्यांचे सत्कार गणेश महासंघाच्या वतीने मुवमेंट या ठिकाणी केला जात आहे आम्हाला परवानी पुढचं करून निघाल गणपती बाप्पा मंगल मूर्ती मागे सर काय
आज सार्वजनिक गणेश महासंघाच्या गणपती विसर्जनच्या साठी आपल्या शहराचे सीपी साहेब, जयस्वालजी, आम्ही सर्वांनी विसर्जनचा कार्यक्रम सन्मानाने करून आज सर्वांच्या वतीने निमंत्रित जितके आमचे लोक होते सर्वांनी गणपती बाप्पाचा विसर्जन केल्यानंतर पुढच्या वर्षी लवकर या अशी विनंती ही गणपती महाराजाला केली आणि मला वाटतंय का येणाऱ्या वर्षी याच्यापेक्षा चांगल्या उत्सवात हा साजरा केला जाईल। आमच्या शहरवासियांचे मी परत एकदा मनापासून आभार मानतोय या सर्वांनी या जिल्ह्यामध्ये शांततेने आणि विशेषतः धार्मिक विधी पुरी करताना सर्व गोष्टी महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील किंवा जिल्ह्यामध्ये विविध ग्रामपंचायत असतील सर्वांनी सन्मानपूर्वक गणपती महाराजाचं विसर्जन केलं आणि कुठेही प्रत्येक माणसाचा आम्ही रिपोर्ट घेतला, तालुक्याचा घेतला, जिल्ह्यामधल्या छोट्या खेड्यापाड्यात नाही घेतला, सर्वकडे शांततेने गणपती विसर्जन झाले। आता काही जे मोठे गणपती राहिलेले आहे ते मला वाटतं का टप्प्याटप्प्याने होतील आणि पुढच्या वर्षीची तयारी करण्याच्या जी काही आमची कार्यपद्धत आहे गणपती महाराजला ज्या वेळेस आपण विसर्जन करतो आणि त्यांना निमंत्रण देतो तर पुढच्या वर्षाचा तोही देण्याचं काम आम्ही केलं। परत मी एकदा सीपी साहेबांचे आणि जयस्वालजीचे मनापासून आभार मानल की त्यांनी 100 वर्षाचा पारंपरिक जो प्रत्येक वर्षी खरं म्हणजे त्या गणपतीचा आमच्या या मंडळाला 100 वर्ष झालेले आणि 100 वर्षाचा गणपतीची जी परंपरा आहे ही सर्व टिकून त्याला बरोबर सर्व कार्यकर्ते, सर्व गणेश भक्त सर्वांनी दर्शन घेतल्यानंतर आज विसर्जित झाला आणि परत एकदा अशा शांततेने आपले राहिलेले गणपती ही विसर्जित होतील असे मी आणि माझ्या वतीने महाराष्ट्र सरकारच्या वतीने या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सर्वांचे आभार मानतोय। हीच मागणी केली, आमचा सरकार पुढे यायला पाहिजे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये परत एकनाथ शिंदे साहेब या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री व्हायला पाहिजे। आज सार्वजनिक गणेश महासंघाच्या गणपती विसर्जनच्या साठी आपल्या शहराचे सीपी साहेब, जयस्वालजी, आम्ही सर्वांनी विसर्जनचा कार्यक्रम सन्मानाने करून आज सर्वांच्या वतीने निमंत्रित जितके आमचे लोक होते सर्वांनी गणपती बाप्पाचा विसर्जन केल्यानंतर पुढच्या वर्षी लवकर या अशी विनंती ही गणपती महाराजाला केली आणि मला वाटतंय का येणाऱ्या वर्षी याच्यापेक्षा चांगल्या उत्सवात हा साजरा केला जाईल। आमच्या शहरवासियांचे मी परत एकदा मनापासून आभार मानतोय या सर्वांनी या जिल्ह्यामध्ये शांततेने आणि विशेषतः धार्मिक विधी पुरी करताना सर्व गोष्टी महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील किंवा जिल्ह्यामध्ये विविध ग्रामपंचायत असतील सर्वांनी सन्मानपूर्वक गणपती महाराजाचं विसर्जन केलं आणि कुठेही प्रत्येक माणसाचा आम्ही रिपोर्ट घेतला, तालुक्याचा घेतला, जिल्ह्यामधल्या छोट्या खेड्यापाड्यात नाही घेतला, सर्वकडे शांततेने गणपती विसर्जन झाले। आता काही जे मोठे गणपती राहिलेले आहे ते मला वाटतं का टप्प्याटप्प्याने होतील आणि पुढच्या वर्षीची तयारी करण्याच्या जी काही आमची कार्यपद्धत आहे गणपती महाराजला ज्या वेळेस आपण विसर्जन करतो आणि त्यांना निमंत्रण देतो तर पुढच्या वर्षाचा तोही देण्याचं काम आम्ही केलं। परत मी एकदा सीपी साहेबांचे आणि जयस्वालजीचे मनापासून आभार मानल की त्यांनी 100 वर्षाचा पारंपरिक जो प्रत्येक वर्षी खरं म्हणजे त्या गणपतीचा आमच्या या मंडळाला 100 वर्ष झालेले आणि 100 वर्षाचा गणपतीची जी परंपरा आहे ही सर्व टिकून त्याला बरोबर सर्व कार्यकर्ते, सर्व गणेश भक्त सर्वांनी दर्शन घेतल्यानंतर आज विसर्जित झाला आणि परत एकदा अशा शांततेने आपले राहिलेले गणपती ही विसर्जित होतील असे मी आणि माझ्या वतीने महाराष्ट्र सरकारच्या वतीने या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सर्वांचे आभार मानतोय। हीच मागणी केली, आमचा सरकार पुढे यायला पाहिजे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये परत एकनाथ शिंदे साहेब या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री व्हायला पाहिजे।